50 वर्षात आपण मनासारखं शिक्षण मनासारखं एक घर बांधू शकत नाही. छत्रपती शिवरायाने 365 गड किल्ले काही बांधले, काही जिंकले सुद्धा. एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा. म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजामाता जर तुम्ही जर जन्मला नसतात तर अंगणी दिसली नसती तुलास, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, राहिले नसते आपल्या उंच उंच मंदिरांचे कळस. म्हटलं जातं की अंधार झाला पहा, अंधार झाला पहा, एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज है डे 2 ऑफ चिपळून. तो अब हम लोग सुबह 7:45 हो चुका है. अब हम यहाँ से निकलेंगे आवर नेक्स्ट डेस्टिनेशन रायगढ़ को. तो चलो चलते हैं और इस जर्नी को एंजॉय करते हैं. लेट्स गो. जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजामातेंचा विजय असो. हे बघा सर, रायगड किल्ल्यावरती सर्वात प्रथम मी तुमच्या फॅमिलीचं सरसे स्वागत करतो. गड दर्शन करण्यापूर्वी प्रथम आपण छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा करून आपण गड दर्शन सुरुवात करूया. यापूर्वी तुम्ही कधी हा गड पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, परंतु आपण समक्ष गड दर्शन करणार आहोत. गड किल्ला पाहतोय, गडाची मागची बाजू आहे. मग गडाची जर समोरची बाजू जर पाहायचं म्हटलं तर गडावरती जर आपण 2000 पायऱ्या चढून तर किल्ल्याच्या समोरच्या बाजूला येतो. पायी येण्यासाठी 2000 पायऱ्यात 3.5 किलोमीटर अंतर आहे. किमान 1.5 ते 2 तास लागतात त्या किल्ल्यावरती येण्यासाठी. रोपवे प्रकल्पाने आपण गडावरती एंट्री केली फक्त अवघ्या 4 मिनिटांमध्ये वरती आलेलो आहोत. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट पाहिली तर 2851 फूट उंचीवरती. गाडी पार्किंग केली आपण तिथून गडाच्या महात्यापर्यंत किल्ल्याची हाईट आहे 1375 फूट. गडाचा वरचा परिसर 100 एकर एरिया आहे, पठारी भाग. खालून पासून जर गडाचं क्षेत्रफळ पाहिलं तर 1200 एकरचा एरिया आहे. रायगड किल्ला पाहायचं म्हटलं किमान 2 दिवस सुद्धा अपुरे पडतात. मग 2 दिवस त्या गडावरती आपण काय पाहणार आपण तर किल्ल्यावरती अशा प्रकारे 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. शिवरायांचे आर्किटेक्चर इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. त्यांचं बक्षीस समारंभ काय असेल ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि महत्वाचा मुख्य मेन किल्ला आहे तो फक्त आपण 1 ते पाऊण तास पाहणार आहोत. ह्या संपूर्ण इमारतीवरती पूर्वी छत होतं, सागवानी लाकडं होती, खापर नायांची, कुंभार नायाची, गोळ आकाराची मातीची कौल होती, बँगलोर टाईप सर्व इमारतीवरती छत होतं. 10 मे 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. इंग्रजांचे मेन अधिकारी कर्नल प्रॉतर मेजर हॉल साईडच्या डोंगरावरून दारुकुडावरती आक्रमण केलं. दारुकुडावर उद्ध्वस्त झाल्यामुळे किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस संपूर्णपणे जळून गेलेला आहे. साईडने भिंती मधोमध जोते पाहून ह्याचाच आपल्याला इतिहास समजावून घेता येतो. गडावरती आपल्याला काही दगडी बांधकाम पाहता येतं, काही विटांचं बांधकाम सुद्धा. दगडी काम एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आणि विटांचं काम हे पेशव्यांच्या काळातलं आहे. महाराजांच्या नंतर इथं 1733 ला बाजीराव पेशव्याने विटांचं काम केलेलं आहे. मग बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वाळू सिमेंट वापरतो. 350 वर्षापूर्वी हे संपूर्ण बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना, शिस्स आणि गुळ वापरून बांधकाम पॅकिंग केलेले. शंका उपलब्ध होतं की शिवाजी महाराजांनी गडावरती 350 इमारती बांधल्या, लागणारी दगड आणले असतील कुठून, खालून तर आणणं शक्य नाही. गडावरती 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, खड्ड्यांच्या उतरत्या साईडला बांधकाम केले गेलं. खड्ड्यांचा पाण्यासाठी वापरून दगडांचा इमारतींसाठी वापर केले. थोडक्यात 350 वर्षापासूनच पाणी अडवा, पाणी जिरवा स्कीम गडावरती पूर्वीपासून राबवली जात होती. गडाला वातावरण व्यवस्था असेल, 4 दिवसाने सह्याद्री पूर्वच रांगेने बेडलेला पाहतो. रायगडास कोणते सह्याद्री अटॅच कनेक्ट नाहीये. हा एकमेव खडकापासून बनला पूर्ण 1200 एकरचा एरिया आहे. या किल्ल्याला 4 दिशेने नदीने बेडलेले आहे. या साईडने काल नदी वाहते, या साईडने गांधारीने, या साईडने सावित्री नदी वाहते. महाराजांनी 15 मे 1656 जावळीच्या मोऱ्यांवर फक्त डोंगर जिंकला. पण जावळीचं खोर आपल्याला कुठून ते कुठून पाहता येतं पहा. तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव पाहतं. प्रतापगडाच्या पायथ्यासून रायगड इकडे उत्तरेकडे
रायगडाच्या उत्तरेकडे तोपर्यंत आपल्याला कोकण जेव्हा पाहतो या भूभागाला पूर्णपणे जावळीचं खोर म्हटलं जातं. या जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोरांच्या ताब्यामध्ये आदिलशाही सरदार रायरीचा डोंगरसो त्यांच्या ताब्यामध्ये होता. शिवरायांनी पहिल्या राजधानी टिकून राजगडावरून एक चंद्रराव मोरेंना प्रेमाने पत्र लिहिले की चंद्रराव मोरे तुम्ही आपले आहेत, आपल्या स्वराज्याने सामील आपण स्वराज्य वाढवू एकमेव उभं करू. परंतु चंद्रराव मोरे फार उर्मट गर्विष्ठ होते. त्याने स्वतः शिवरायाने कुलाट पत्र लिहिले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण? या जावली प्रांताचे राजे तर आम्हीच आहोत. उदयाचं असेल तर राजाच्या तुमच्यासाठी आमचा दारू गांतो कणा सज्ज आहे. चंद्रराव मोरांनी राजाला युद्धाला चॅलेंज दिला. शिवरायांनी 145 नामवंत सरदार या गडाला विडा मारण्यासाठी पाठवलं. 3 महिने विडाचा होता. 15 मे 1656 चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंत मोरे याचा रायरीच्या पायथ्याशी वध झाला आणि 15 मे 1656 रायरीच्या डोंगरावरती चंद्रराव मोरे राज्याला शरण आले. 15 मे 1656 ते 70 गडाचं काम चालू होतं. 14 वर्ष लागले गड बांधायला. 71 ला महाराजांच्या गडावरती वास्तव्य आलं. 6 जून 1674 आपल्या राजाचा रायगडावरती राज्याभिषेक सोहळा झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या राजाने जो अखेरचा जो सुहास सोहळा महाराजांचं निधन झालं याच किल्ल्यावर झालेलं आहे. राजाचा प्रशस्त राहता राजवाडा समाधी महत्वाचा मुख्य मेन किल्ला होता पाहण्याला. रायगडावरून वातावरण व्यवस्थित असलेल्या गडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन घेतात. क्लायमेट व्यवस्थित असेल तर तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड आणि शिवतरगड. क्लायमेट व्यवस्थित असलेल्या किल्ल्यावर 8 किल्ले सुद्धा दाखवले जातात. गड पाहतो आपण गडाची मागची बाजू आहे. गडाला 3 टोक आहेत. पूर्वे साईडला भवानी टोक भवानी मातेचं मंदिर आहे. पश्चिम साईडला हिरकणी कडा हिरा नावाची माता आपल्या बाळासाठी कड्यावरून खाली उतरून गेली. पूर्व ते पश्चिमेत 3 किलोमीटर अंतर आहे. उत्तर दिशेला टकमोटो कडुलोट पोहणे आणि दक्षिण साईडला रोपवे प्रकल्प हा शामनावर चालू. उत्तर ते दक्षिण 2 किलोमीटर अंतर आहे. आत्ताच ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली मेना गेट मेना दरवाजा म्हटलं. मेन नाही मेना किल्ल्याचा मेन गेट 500 पायऱ्यातून नंतर महाद्वार पाहतो. मेना दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेनाचा वापर करून दरवाजातून येणं जाणं करायच्या. तर याला मेना गेट म्हटलं. पलीकडे पालखी पण नंतर पाहणारच आहोत. शंका उपलब्ध होईल मेना आणि पालखीचे काय प्रयोग होता. मेना ही पूर्ण पॅक बंदिस्त राहायची. मेना ही स्त्रियांसाठी वापरली जायची. पालखी ओपन राहायची. पालखी ही पुरुषांसाठी वापरली जायची. तर याला मेना गेट म्हटलं. तर ज्या इमारतीमध्ये आपण उभे आहेत असेच एकाला एक कनेक्ट रांगेमध्ये 6 दालनं 6 रूम्स आहेत. याला राणी महल किंवा राणी वसा म्हटलं. तर तुम्हाला माहित असेल आपल्या राज्याला 8 राण्या होत्या. रायगडावरती 6 राण्या राहायच्या. रांगेमध्ये 6 राण्यांचे 6 रूम्स. प्रश्न उपलब्ध होतो की महाराजांचे 8 राण्या होत्या. रायगडावरती 6 राण्या राहायच्या. 2 राण्या कुठे राहायच्या. त्यांची पट राणी सईबाई यांचं राजगड किल्ल्यावरती निधन झालं. महाराज येण्याच्या पूर्वी संभाजीराजे 2 वर्षाचा असतात. येथे महाल बांधण्याचा काही संबंध नाही. सईबाईने रायगड किल्ला काय पाहिलेलाच नाही. आणि पोताराणी साहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या. कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राहायच्या. जिजामातेनं उतरत्यानुसार या गडावरचं क्लायमेट वातावरण संन्यासाचं व्हायचं. शिवरायाने 1 राणी आपल्या आईच्या शिवेसाठी पोता राणी साहेब ठेवली. 6 राण्यांची रांगावे 6 रूम्स आहेत. राण्यांची नावं सांगतो पहा. सईबाई, सुराबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पोताबाई, सक्करबाई, सगुराबाई, लक्ष्मीबाई अशा महाराजांच्या 8 राण्या होत्या. शंका उपलब्ध होती की शिवरायाने 8 राण्या कशासाठी केली. कारण की आपल्या हिंदवी सर्वांपूर्वी सैनिक कमी होतो. राजाने सुवीर संबंध म्हणून आपलं सैनिक वाढवलं. गावामध्ये मेन अशी मुलगी आपण करे पूर्ण गाव आपल्या कब्जामध्ये 8 गावामध्ये सुवीर संबंध म्हणून सैनिक वाढवलं गेलं. जाधव, लिंबाळकर, मोहिते, विचारी, शिर्के, गायकवाड, पालघर अशा नामवंत सरदारांच्या मुखून आपलं सैनिक वाढवलं गेलं. एका महालाची रचना सांगतो सर्व सेमच आहे. हिवाल भिंत होती. घराला संरक्षित दिवाल होतं. कंपाऊंड होतं. याच जोत्यावरती याच फाउंडेशन होते. छत होतं. पहिला जोता पाहिला तर हॉल मागे बेडरूम साईडला थंड हवेसाठी खिडकी छोटासा दरवाजा पाहतो. पण त्या ठिकाणी त्यांच्या 350 वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना. आत्ताचे इंडियन टॉयलेट 350 वर्षापूर्वी ऑर्किटेक्चरने दगडामध्ये कुरलेली इंडियन टॉयलेट आहे. आपण म्हणतो की इंग्रजांनी शिवतला पण आपली कॉपी पाहून नंतर इंग्रजांनी चिनी माती तयार केली. एक महाल बघा सर्व सारखेच नंतर आपण पुढे धान्य कुठार पाहिजे. तो ये था पुराने जमाने में वॉशरूम का नियोजन. तो हम कहते हैं ना अंग्रेज ने हम लोग को इंग्लिश पीपल दे टॉट अस सैनिटरी हाइजीन. वैसा नहीं था. 350 साल पहले उनके आने के पहले भी ये वॉशरूम की जो फॅसिलिटीज थी. त्याच्याच पलीकडच्या साईडला उंच भिंतीमध्ये गेट पाहता पालखी गेट म्हटलं ते गडाची समोरची बाजू. छत्रपती शिवरायांची, शंभू राजांची, आऊसाहेबांची जर गडावरती पाही पालखी यायची झाली या मार्गाने वरती यायची. पालखी दरवाजा ते मेना दरवाजापर्यंत 6 राण्यांचे 6 रूम्स. राणी वसा, राणी महल. राणी महाच्या समोर जे आपण असे वट्टे पाहतो याला दासदासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वन्स क्वार्टर्स म्हटलं. नोकरांच्या थांबण्या जागा. प्रत्येक राणी महाच्या समोर प्रत्येक राणीची नोकऱ्या. हे अष्टवंग कार्यालय मिनिस्टर लोक कागदपत्र सर्व इथंच असायचे. आत्ताच आपलं दिल्लीचं मंत्रालय 350 वर्षापूर्वी स्वराज्याचं कागदीवर इथून चालले जायचं. समोर इथे लोखंडी ग्रिल लावले त्यांनी खड्डे आहेत. 22, 20, 15 फूट खुलं धान्य कोठार किंवा धान्यांची प्याप. कोकणात याला कणगी म्हटलं होतं. याच्यामध्ये धान्य ठेवलं जायचं. आता ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली म्हणजे ज्या भिंतीपाशी आपण उभे आहेत
या भिंतीपासून समोरच्या आडवी प्लास्टरवाली भिंत, या भिंतीपर्यंत हा आपल्या राजाचा प्रशस्त राहता वाडा, राहतं घर. हा संपूर्णपणे पूर्वी 2 मजली वाडा होता. मधोमध चौकोन दगडाचं, त्याच्यावरती सुद्धा सागवान खांब, दगडामध्ये खाची दिसतं, त्याच्यावरती सागवान खांब आणि त्याच्यावरती हा 2 मजली वाडा. कल्पना करा 350 वर्षापूर्वी वाड्याचं वैभव कसं शकलं आपल्या लक्षात येतं. आणि याच प्रशस्त राहता राजवाड्यामध्ये आपल्या राजाचं पूर्वी जे 10 वर्ष जे वास्तव्य होतं, महाराज जे 1671 गडावरती आले, याच जोत्यावरती आणि याच चौथऱ्यावरती आले. आणि याच चबुतऱ्यावरती आपल्या राजाने जो अखेरचा जो श्वास सोडला, महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये याच जोत्यावरती झाले. शिवरायांचं निधन इथे झालं, परंतु महाराजांच्या देहेकडे लागणी इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. पलीकडे बघा मस्जिद टाईप दिसतं त्याला, मस्जिद नसून जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. मोगलांपासून करणार असेल तसं बांधलं. महाराज महादेवाचे भक्त होते, महाराजांच्या देहेकडे लागणी सुद्धा महादेवाच्या मंदिरात समोरच देण्यात आलेली. मागे जो गोल घुमट शंकुड आहे दिसत ना व्हाईट कलर, ते आपल्या राजाचं समाधी स्थळ आहे. त्या ठिकाणी शिवरायांच्या देहेकडे लागणी देतात. शिवरायांचं जर आपण मराठी तिथीप्रमाणे निधन पाहिलं तर हनुमंत जयंती वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजता महाराजांचं या ठिकाणी निधन झालं. जन्मस्थान शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630 ते 1680 ला राजाच्या रायगडावरती मृत्यू. मधला फरक पाहिला तर आपल्या राजाला आयुष्य लाभलं फक्त 50 वर्ष. 50 वर्षात आपण मनासारखं शिक्षण, मनासारखं एक घर बांधू शकत नाही. छत्रपती शिवरायाने 365 गड किल्ले काही बांधले, काही जिंकले सुद्धा. एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा. आपल्या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, बाप दादाच्या गादीवरती होऊन गेले. छत्रपती शिवरायांनी स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. पण म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजामाता जर तुम्ही जर जन्मला नसतात तर अंगणी दिसली नसती तुलास, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, राहिले नसते आपल्या उंच उंच मंदिरांचे कळस. म्हटलं जातं की अंधार झाला पहा, अंधार झाला पहा, एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बेडरूम होते महाराजांचं निधन इथेच. वाड्याच्या डाव्या साईडला पाण्याच्या टाक्या होत्या, पाणी लोकांचे पाणी भरून ठेवले जायचे. कोपऱ्यामध्ये आपल्या महाराजांच्या प्रशस्त स्नानगृह, बाथटब पिक्चर मध्ये पाहतो, प्लास्टिकचं स्विमिंग पूल 350 वर्षापूर्वी अप्रत्यक्ष दगडामध्ये पूर्ण लहानगृह सुद्धा पाहत. छत्रपती शिवरायांचा आता राजवाडा मंदिर. सर्वसामान्य लोकांसाठी दरबार पुढे होता. वाड्याच्या दोन्ही साईडला कमाने आकार खिडक्या, टेहेलने बुरुज, शत्रूने आक्रमण केले तर आपल्याला पाहता येईल. मधोमध चौकन दगडाचं, त्याच्यावरती सागवान एक खांब आणि त्याच्यावरती हा 2 मजली प्रशस्त वाडा. आक्रमण झालेलं तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आपण या साईडला हा दप्तर होता, दप्तरखाना. आणि तो दिवाने खास लोकांच्या बैठकी, सर्वसामान्य लोकांसाठी दरबार त्या साईड. समोर एक छोटीशी विटांची रूम दिसते बघा, वीट बांधकामाची, त्याला टाकसाल म्हटलं. त्या ठिकाणी पूर्वी कॉइन्स तयार केले जायचे, राजमुद्रा होऊन शिवराय वगैरे त्या ठिकाणी तयार केले जायचे. आताची आपली नाशिक मध्ये रिझर्व्ह बँक 350 वर्षापूर्वी आपल्या राजाच्या करंज्या त्या ठिकाणी तयार केल्या जायच्या. राजमुद्रेवरती लिहिलेलं पाहता येतं आपल्याला की प्रतिपचंद्र लेखेवरती विष्णू वंदिता शाहत मुद्राय भद्राय राजते. मराठीमध्ये जर अर्थ पाहिला तर असं होतो की प्रतिपचंद्राचा राजा जसा कळकळीने वाढत गेला तसा शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं सुद्धा स्वराज्य कळकळीने वाढत जावं असा त्या राजमुद्रेचा अर्थ त्या ठिकाणी पूर्वी कॉइन्स तयार केले जायचे. समोरची अष्टकोनी इमारत कमाने आकार, गॅलरी, बाल्कनी किंवा सज्जा. वाड्याच्या समोर राजाची बाल्कनी पूर्वी 5 मजली, आपल्याला 1च मजली. महाराज दुपारी थंड हवेच्या ठिकाणी बसण्यासाठी त्याची गॅलरी, बाल्कनी किंवा सज्जा म्हटलं जातं. समोरचा चौकोनी आकार पाहतो लोक बघ खाली उतरतात. 11 शिड्या खाली उतरून जातात. पूर्णपणे तलगर सारखी रूम्स आहे, 1 10 बाय 10 रूम्स आहे. अंधार आहे, वट वगैरे आहे, तर आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत नाही. यालाच गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाह म्हटलं. छत्रपती शिवरायांना काही गुप्त चर्चा करायची असते तर या ठिकाणी केलं जायचं. रत्नशाह म्हणजे महाराजांच्या मौल्यवान वस्तू या ठिकाणी ठेवलं जायचं. दुसऱ्यांदा सुरतेवरती छापला जो काही खजिना सापडला तो याच ठिकाणी ठेवला गेला. शिवरायांचे गुप्त हिरते बहेरजी नाईक 18 भाषाच्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या बातम्या आपल्या राज्याला याच ठिकाणी सांगितलं जायचं. समोरचे गोल घुमटचे 2 स्तंभ पाहतो आपण. अशा प्रकारे या ठिकाणी 3 होत्या. 3 मजली साईडचा 2 मजली साईडचा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. इतिहास तज्ञांची मत आहेत
एकावर एक पुरुष 7 मजली स्तंभ होते. 7व्या माळ्यावरती पाण्याच्या टाक्या, तांब्याच्या नावाने प्रत्येक मजल्याने पाणी सोडलं जायचं. कोणाड्यामध्ये 365 दिवे पेटवले जायचे. खिडक्यांना रंगीबिरंगी पैठणी कापलेले पडदे राहायचे. तर याला विजय स्तंभ किंवा सप्त मिनार म्हटलं जातं. राजे कोणता ना कोणता गडकिल्ला जिंकले, साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजण्यासाठी 7व्या माळ्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजी राजे कोणता ना कोणतरी गडकिल्ला विजवून आले. प्रत्येक राजा आपल्या गडाची शोभा वाढवण्यासाठी समोरच्या साईडला असे पुरुष स्तंभ उभारले. ही गडाची समोरची बाजू रोपवून आले होते, पण गडाच्या मागच्या बाजूला इलेक्ट्रिकचे 2 पोल्स लाईटचे. एक तास लागतो की मग खाली उतरून जायला. 2 तोफा, एक मारुतीची मूर्ती पाहावी. आपण रोपवून आलो तोच कडा तर बुरुज पश्चिमेकडे हिरकणी कडा. हिरा नावाची माता आपला वाघासाठी कड्यावरून खाली उतरून, तो हाच कडा खाली उतरून गेलेले, त्याला पश्चिमेचा कडा हिरकणी बुरुज म्हटला जातो. या खिडक्यातून खाली प्रचंड मोठं तलं पाहत येत आपल्याला. इतिहासामध्ये याला तीर्थ गंगासागर तलं म्हटलं जातं. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काशीवरून गागा भट्ट आलेले. 7 नद्यांचा 7 समुद्रांचं पाण्याने राज्याभिषेक सोहळ्यासाठी अभिषेक करून जे उरलेलं पाणी आहे ना सर, त्या तळ्यामध्ये सोडून गडावरती पिण्यासाठी हेच पाणी वापरलंय. 12 महिने पाणी असतं, 40 फूट खोल आहे. याच्यावरती 4 वही कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी जगुनी, जलेले पाणी राज्याभिषेकासाठी तीर्थांच्या घरी नाव त्याचे गंगासागर तीर्थ गंगासागर तलं. घरांच्या मागे बघा सिमेंट रोड दिसतो आपल्याला, घरांच्या मागे सिमेंट रोड दिसतो. पायी येण्याचा मार्ग गडावरती पायी लोक येतात, ते या मार्गाने वरती येतात. आणि त्याच्याजवळचा भगवध्वज लोक टकमक टोक कडलोट पॉइंट चोरे लबाडे पितृ दिलं त्याच्यावरून कडलोट केली जाते. हे बघा सर, रायगडास आपण अति महत्वाच्या आणि पावित्र्य ठिकाणी उभे आहेत. ज्या ठिकाणी उभे आहेत हाच आपल्या राजाचा प्रशस्त राज दरबार राज सदर. आपल्या राजाचा जो 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा जो आनंद सोहळा झाला तो हा दरबाराने ठिकाण. नजरेसमोर ना कल्पना करा 350 वर्षापूर्वी दरबाराचं वैभव कसं शिकलं आपल्या लक्षात घ्या. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पाहिलं, पैठणी कापलेला मंडप. मंडपामध्ये दरबारामध्ये 6000 लोकांची उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता झालेला. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ठिकठिकाणी मशाल पेटवलेल्या. त्या मशालीच्या उजेडात 350 वर्षापूर्वी लोक या दरबारात कसे दिसत असेल थोडस नजरेसमोर आणा, कल्पना करा. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्वी लाईट सुविधा, साऊंड सिस्टम काही नव्हत्या. राज्य या सिंहासनावरून काही बोलले 6000 जनतेला 6000 प्रजेला समजून जायचं. 6000 प्रजा जरी काही चुलबुल करत असेल राज्यापर्यंत ऐका जाऊ शकतो. आता जरी आपण पाहिलं कोणत्याही कोपऱ्यात आपण काही बोललो सहज आवाजामध्ये जरी टिचकी मारली तरी सुद्धा इथपर्यंत ऐकायला शिकले. इथून जरी काही बोललो कोणत्याही कोपऱ्यात ऐकायला शिकले. शांत वातावरण असेल, पेपर जरी पडला तरी सुद्धा इथपर्यंत ऐकायला शिकेल. पूर्वी दरबार पॅक बंदिस्त होता, टाचणी जरी पडली तर सुद्धा राज्यापर्यंत ऐकायला जाऊ शकतो. इको सिस्टीम वास्तुशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र म्हटलं. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पुष्ट थोडस नजरेसमोर आणा. एक व्यक्ती पण राजाला व्हाईट टोपीकडून मानाचा मुजरा करताना पाहिला. इंग्रज वकील नाव होते हेनरी ऑक्सिटन. गडावरती पाही चढून आलेला. पाही चढून आल्याच्या नंतर फार त्याची दंचक झाली. छत्रपती शिवरायांनी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोर 2 अवाढव्य हत्तीने 2 घोडे शितावून ठेवले. इंग्रज वकील आश्चर्यचकित झाला. तो म्हणतो की मी 2 पायाचा माणूस या गडावरती येताना इतका थकलो, इतका दमलो. छत्रपती शिवरायाने 4 पायाच्या अवाढव्य हत्ती किल्ल्यावरती आणलीस कशी काय असते. दरबारात तोच प्रश्न नारायण शिंदेना विचारले की नारायण शिंदे महाराजांनी गडावरती हत्ती कशी काय आणली. नारायण शिंदे म्हटले महाराज आपण उशिरा ते प्रश्नाचं उत्तर आपण शोधे आम्हालाही सांगा. इंग्रज वकिला कोणीही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. अलीकडचे इतिहास तज्ञ निनाद बेडेकर तडफड उत्तर देतात. आपल्या राजाने जे गडावरती हत्ती आणले त्यांची लहान पिल्लं पालखीमध्ये आणली गेली. लहानपासून या गडावरती केले गेले. त्यानंतर महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी सजावून ठेवली. राजाचे दूरदृष्टी होती, लहानाचे मोठे करतात परंतु मोठे लहान करता येणार नाही. या गडाचं 14 वर्ष काम चालू होतं तेव्हाच लहान पिल्लांनी गेले आणि त्यांचं पानपासून केलं. मग इंग्रज वकिले शिवराज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा केला गेला त्या आपल्या डेली डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहून ठेवला. लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डग्लास. इंग्रज वकील म्हणतात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरबारामध्ये 6000 लोकांची उपस्थिती. डाव्या साईडला वरती 4 राण्यांची बसण्याची व्यवस्था, उजव्या साईडला 4 राष्ट्रप्रधान, राजाराम महाराज, संभाजी महाराज, आऊस साहेब आणि काशीवरून गागा भट्ट त्यांची सुद्धा वरती बसण्याची व्यवस्था केली. परंतु इंग्रजांचं वकील मोठं महाराज कधी कोणत्याही देवताला विसरले नव्हते. राजा प्रत्येक गड किल्ल्यावरून प्रत्येक देवता दर्शन घेऊन राजा रायगडास आले. प्रशस्त राहता राजडे सकाळी पहाटे 3 वाजता स्नान केलं. राजमार्गाने शिवरायांच्या हत्तीच्या अंबारे जगदीश्वराच्या आई भवानी मातेच्या दर्शनाला मिरवणूक निघाली. शिरकाई मातेला महाराजांनी साकडे घातलं.
या राजमार्गाने मिरवणूक लाईन दरबारामध्ये 6,000 प्रजा 6,000 जनता उभी राहिली. छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा फुटला. शिवरायाने मानाचा मुजरा स्वीकारला. महाराज गेट पासून सिंहाच्या पावलासारखे राज्य सिंहासनाचे समोर काशीवरून गागा भट्ट राजाला म्हटले, महाराज आपल्या सिंहासनाधीश्वरांची घटिका भरली, आपण सिंहासनाधीश्वर आहोत. राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. एका नजरेने 32 मनाचं रत्नाजडी सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक नजर राष्ट्रपतींनी आऊसाहेबांकडे फिरवलं, एक नजर भरलेलं संपूर्ण दरबारामध्ये फिरवलं. काही विधवा श्रावक राजाला दिसू लागले. आपल्या राजाचं पूर्णपणे अंत्यकरण भरून आले. राजे नक्कीच म्हटलं असेल की आऊस आहे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास आम्हास आपले मावळे आठवतात. ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केलेले आहे ते शूरवीर आपल्याला आनंदाच्या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणतेही पाहते. राजे नक्कीच म्हटलं असेल की आऊस आहे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो मोरारबाजी देशपांडे. हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर. आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो ना तानाजी माळुसरे आधी लगीन कोंडाण्याचं. मगच माझ्या रायबाचं म्हणणारा ताना असंख्य वीरांची नावं घेत महाराज लटलटच्या अंगाने सिंहासनाच्या मागच्या सिंहासनाच्या गादीला नतमस्तक झाले. महाराज सिंहासनाधीश्वर झाले. काशीवरून गागा भट्ट रेल्वे राजाच्या अंगावर छत्र हरलं. 7 नद्यांच्या समुद्रांच्या राजाला अभिषेक घातला गेला. आऊसाहेब शेजारी बसले. आऊसाहेबांच्या सोडगावातून आनंद हसू होते. आऊसाहेब नक्कीच म्हटलं असतील शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार माझा बाल आज 32 मनाचे सिंहासनाधीश्वर आहे. प्रत्येक गड किल्ल्यांवरती 21 तोफांचे विषारे. किल्ल्याच्या मुख्य गेटवरती 21 तोफांचे विषारे झाले. गेट वरती सनई तुतारे नगारे गुरु वाजू लागले. दरबारामध्ये 6,000 लोक राजाच्या अंगावरती मोहरा गुरु उदलले गेल्या. दरबारामध्ये एक चुलपूक धराने ललकार दिले की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश या सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की ज्या ठिकाणी घोषणा वगैरे झाल्या. अजून शिवराज्याभिषेक सोहळा याच दरबारातून याच ठिकाणी साजरा केला जातो. समोरचं छत्र पाहतो आपण. याला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं तर स्थापना 1985 मध्ये झालेली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश जयसिंग यांच्या हस्ते छत्राची फक्त स्थापना झालेली. आतमध्ये जी मूर्ती आहे 6 जून 2009 मध्ये बसून चालली. 13 वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे त्याने मूर्ती स्थापना केलेली आहे. 600 किलोची मूर्ती शिवभक्तांनी गडावरती पायी चढवली. याच ठिकाणी आपल्या राजाचं पूर्वी 32 मनाचं रत्नाजडी सुवर्ण सिंहासन. एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनात सोन्याचं सिंहासन होतं. लुटून पंच 5 देतो. ज्या इमारतीने आपण बाहेर जाणार आहोत राजसभेचे प्रवेशद्वार नगारखाना. नगारे वाजवले किल्ल्याचा मुख्य गेट महादर उघडले जातात. संध्याकाळी 5:30 वाजले की नगारे वाजवून किल्ल्याचा मुख्य गेट बंद केला जायचा. रचना पाहिलीत मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया टाईपची रचना आहे. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया आहे याची कॉपी पाहून नंतर ब्रिटिशांनी राज्यसभेचं प्रवेशद्वार नगारखाना. बाल्ले किल्ला पाहिला पण किल्ल्यामध्ये अति महत्वाचा मुख्य असणारा आपल्याला बाल्ले किल्ल्याचा भाग म्हटला. याच राजमार्गाने महाराजांचे राज्याभिषेक सोहळ्याची मिरवणूक आली. आणि इथेच महाराजांनी 2 हत्ती 2 घोडे सुद्धा जाऊन ठेवले येणाऱ्या पाहुण्यांसाठी. गेट वरती काही सिंबॉल कोरलेलं पाहतो. सिंह कोरलेलं पाहतो. सिंहाचे 4 पाय ऐकले 4 हत्ती. एक शेपेवरती हत्ती. सिंहमय छत्रपती शिवराय 5 शाही होते. आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बादशाह. राजाने असं उल्लेख केलं की 4 शाही तुम्ही पायामध्ये कॅप्चर करू शकेल. 5वी शाही जर एखादी निर्माण झाली तर प्लस तुम्ही शेपेमध्ये मारू शकेल. कमल आपल्या हिंदूंचं प्रत्येक होतं. प्रत्येक गेटवरती कमळाचं फुल पाहता येईल. घोडे पाही चढून पाणीकरी लोक पाणी भरून ठेवले जायचे. घोडे पाणी पण राजसभेकडे निघून जायचे. ध्वजारोहण केलं होतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे. अभिमानाची गोष्ट की जेवढा दिल्लीचा ध्वज तेवढा ध्वज आणि त्याच टायमिंगनुसार ध्वजारोहण केलं होतं तहसीलदारांच्या हस्ते. सर्वात मागे उंच युवाकर डोंगर असतो बघा. सर्वात उंच डोंगर युवाकाराचा तोरणा किल्ला आहे. छत्रपती शिवरायाने वयाच्या 16 वर्षी सोराई तरुण त्या ठिकाणी बनलं. पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यात पाहतो. त्यात अलीकडे आल्याच्या नंतर डाव्या साईडला या साईडला त्रिकोण डोंगर असतो बघा आपल्याला समोर. मागे उंच धुरकड डोंगर असतो आपल्याला. राजगड आहे महाराजांची पहिली राजधानी. 26 वर्ष राजगड पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यात येते आणि 10 वर्ष रायगडावरती. तोरणा राजगड समोर या उंच डोंगराच्या मागे प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड डोंगर आपल्याला या साईडला पाहतो. समोरचा मोकळा परिसर मोकळा ग्राउंड पाहतो आपण. ह्याला होळीचं ग्राउंड होळीचं माल म्हटलं जातं. जसे आपण गावोगावी मार्च महिन्यामध्ये होळी लावतो तशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडास मानाची होळी या ठिकाणी पेटवली जायची. नंतर साईडच्या गावातल्या गड किल्ल्यांच्या होळ्या नंतर पेटवल्या जायच्या.
होळीच्या दिवसाला इथे पूर्वी अनेक कार्यक्रम सुद्धा केले जायचे. दानपट्टा, भाला फेकणे, बक्षीस समारंभ सुद्धा. जो कोणी बहादर पेट्टा होत नारळ काल तर या ठिकाणी महाराज एक मानाचा सव्वा किलो सोन्याकडे मानाचा घोडा आणि पेटा बक्षीस देण्यात यायचा. याच ग्राउंडवरती पेट्टा होतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी नारळ काढले. त्यांना याच ठिकाणी महाराजांनी एक मानाचा सव्वा किलो सोन्याकडे मानाचा घोडा आणि पेटा बक्षीस देण्यात आलेला. समोरची मूर्ती पाहतो पंचधातूची. ऑल महाराष्ट्रात पोस्टर बॅनरला याच मूर्तीचे फोटो पाहतात आपल्याला. शिल्पकार गणेश पाटकर शास्त्र विद्या दोघा मिळून बनवले आहे. जाणता राजा मूर्ती महाराजांच्या पूर्वीचं 32 म्हणून रत्नजडी सुवर्ण सिंहासन त्याची प्रतिकृती. साईडला पत्र्याची इमारत, हत्तीखाना, हत्तीशा. इंग्रज वकीलला प्रश्न पडला राजाने हत्ती कशी आणली. लहान पिल्लांना त्यांचं पाहन पोषण तिथं. पुरातत्व खात्याचं ऑफिस असल्यामुळे ती काही इमारत पाहता येत नाही. बॅरिगेड दिसतात का, 3 लोक दिसतात पलीकडे कॅमेरे लावलेले दिसतात ना, तिथे पायऱ्या संपतात. जे पायी शिवभक्त चढून येतात ते इथे वरती येतात. ही गडाची समोरची बाजू. या दूरवर पसरलेल्या इमारती पूर्वीचं बाजारपेठ मार्केट आहे. 22 44 दुकान आहे. लांबी पाहिजे तर 800 फूट लांबी आहे, रुंदी पाहिजे तर 40 फूट रुंद. शंका उपलब्ध होती की जमिनीपासून एवढ्या हाईटवर का व्यापार करायचा नाही, घोड्यावरती व्यापार खरेदी करता यावा. घोड्यावरती करण्यास शक्य नव्हतं. पायी कृषीला पायऱ्या ठेवलेल्या. दुकानाला 3 रूम्स आहेत. पुढे विक्रीमध्ये स्टोअर, मागे दुकानदाराची राहण्यास सुविधा. बाजारपेठेतला मार्ग राजमार्ग आहे. या मार्गाने तुम्हाला जाण्यानं अर्धा पाऊण तास जातो. लास्ट टोकाला टकमटोक कडुलट म्हणून आपण पाहिलं ते तिथून. त्या तुटलेल्या इमारतीतील लोकवस्ती किल्ल्यावरती 3,500 लोक राहायचे त्यांची घरं. समोरचं मंदिर पाहतो जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. लांबून बाहेरून आकार पाहिला तर मस्जिद टाईपचा आकार. मोगल लोक हिंदू धर्माची मंदिरे टिकवायची नसायची. कोणत्याही सह्याद्रीवरती गेले वाटाय पाहिजे की आपलं मस्जिद आहे. आक्रमणोग्रह व्हावं नाही अशाच टाईपची रचना केली. आतमध्ये शंकराची महादेवाची पिंड आहे. महाराज महादेवाचे भक्त होते. दररोज सकाळ संध्याकाळ महादेवाच्या मंदिराचं दर्शन जायचे. मंदिराच्या समोर गोल घुमट शंकुड दिसतं ते आपल्या राजाचं समाधीस्थान. त्या ठिकाणी महाराजांच्या देहेकडे लागले. समाजाचा जन्म उद्धार महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. आणि रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या मार्फत 1926 महाराजांच्या समाजाचं बांधकाम पूर्ण झालं. समाधी आणि मंदिराच्या मधोमध असं जे गेट आहे तिथे सुद्धा गेटच्या दुसऱ्या पायरीवरती आर्किटेक्चरचं इंजिनियरचं बक्षीस समारंभ. त्याने हा गड 14 वर्षात बांधला. शिवरायाने आपल्या प्रत्येक कामगाराला आपल्या कर्तव्यानुसार बक्षीस समारंभ देण्यास ठरवले. राजाने आपल्या आर्किटेक्चरला इंजिनियरला विचारलं हिरोजी आपल्याला काय बक्षीस पाहिजे. गडाचं 14 वर्षात काम केलं. सोनं नाणं हत्ती घोडे 4 गावची इष्ट कोतंदारी. राजाला म्हटलं महाराज मला तुमच्याकडून काही नको. ज्या ठिकाणी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येता जाता ज्या पायरीला तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श होतो ते फक्त आमचं नाव करण्याचं परमिशन द्या. त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला पाहायचं की शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूरकर. शिवरायाने हिरोजीना विचारलं हिरोजी याच ठिकाणी का बक्षीस माहिती. किल्ल्याचं मुख्य गेट होतं, राजसभेचं प्रवेशद्वार होतं, प्रचंड मार्केट होतं, कुठेही तुम्ही तुमचं नाव करू शकता. परंतु हिरोजी राजाला म्हणतात महाराज केलेलं कार्य आहे ते जगदीश्वराच्या चरणी अर्पण करत आहे. जगदीश्वराच्या दर्शनाला येता जाता तुमच्या पायाच दूर माझ्या नतमस्तक लागावे अशाच ठिकाणी मला बक्षीस मागतो मी या ठिकाणी. शिवरायाने हिरोजीना मिठी मारली. हिरोजीना विचारलं हिरोजी बांधकामाचं ॲस्युएशन गॅरंटी पत्रक काय देऊ शकता. आत्ताचे इंजिनियर देऊ शकत नाही, परंतु 350 वर्षापूर्वी आर्किटेक्चरने बांधकामाचं ॲस्युएशन गॅरंटी पत्रक दिलं की महाराज महाद्राच्या व्यतिरिक्त त्या किल्ल्यावरती येईल ते फक्त हवा आणि महाद्राच्या व्यतिरिक्त त्या गडावरून खाली जाईल ते फक्त पाणी. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तलपत आहेत तोपर्यंत पृथ्वी तलावाचं माझं बांधकाम भक्कम राहिलं. हिरोजी राजाला वचन दिले. अजून आपण पाहतो 350-400 वर्षाला काही बांधकाम भक्कम पाहतच आहे. आक्रमण झालं नसतं याच्यापेक्षा आपल्याला बांधकाम भक्कम पाहता आलं असतं. हा फक्त आपला महत्वाचा मुख्य किल्ला समाप्त होतो. गेट पाहायचा असेल तर 100 पायऱ्या खाली उतरून गेला तर हत्ती तलं पाहता येईल तुम्हाला. हत्तीनं पिण्यासाठी आंघोळीसाठी तलाव हत्ती तलं तिथून खाली महादरवाजा सुद्धा तुम्हाला पाहता येईल वरून 100 पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर मग खालूनच डायरेक्ट टकमोटोकला जाता येईल. टकमोटोक करून आला की नंतर समाधी मंदिर करा. नंतर परतीचा प्रवास इथूनच खाली रिटर्न करा. तो लगभग 2 घंटा हो गया है हम लोग किला घूम रहे हैं और आधा ही किला देख सके अभी तक. तो सोचो कितना बड़ा और कितना वक्त लगेगा पूरा किला देखने को.
अम्ब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। हृदयात माऊली रे सावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सुष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो धावा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्या जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है।